जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि झिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर. तर बघा आता वाजलेले आहेत 4 आणि खूप दिवसापासून जायचं होतं तैला माहेरी, कारण की कामं चालू असल्यामुळं टाइमच नाही भेटला तैला माहेरी जायला. तर मग पप्पा ते सगळेजण आज म्हणले की मग आता काही कामं पण नाहीये. आणि तुम्ही तर मागचे ब्लॉग बघितलेच, 2-3 दिवस मी पण गेलेले आहेत माझ्या मम्मीसांची तर माझ्या भावाचं लग्न होतं त्याच्यामुळं. तर मी पण 2-3 दिवस जाऊन आले आणि आता तैला पण जायचं होतं 2-3 दिवस. तर बघा फायनली तो दिवस पण आज आलेला आहे. तर बघा सोनपापडीचं त्यांचं सगळ्यांचं चालू होतं आवरायचं आणि शंभू पण मागा लागला. त्याच्यामुळे मग पप्पा म्हणे त्याचं पण दे आवरून, मंदिराकडून एक चक्कर मारून आणतो. तर बघा आता चालू आहे त्याचं आवरायचं आणि आता आवरायचं झाल्याच्या नंतर आपल्या पिल्लूचं त्यांचं पण आवरलं. आणि आज आहे ना आम्ही, तुम्ही सकाळचा ब्लॉग बघितलाच का, आम्ही ते 40 कप्पे का ते साफसफाई केले आणि मग दुपार लोक आम्ही सगळं काम आवरून घेतलं आणि जायचं म्हणलं कसं फास्ट काम सगळं आवरून घेतलं. म्हणलं चला तैला पण जायचंय त्याच्यामुळे फास्ट काम आवरून घेतलं आणि आता तै लागलेला आहे आवरायला. व्हिडिओ शेवट लोक बघा. आवरलं का सोनपापडी शंभू सगळ्यांचं, शंभू पण माग लागला, सगळे माग लागले. बघा सोनपापडीचं दीदीचं त्यांचं सगळ्यांचं आवरलं आणि चिव पण बसला वट्ट्यावरती. चिव तोंडातलं काढ ना, दित्याच तोंडातलं काढ ना. शंभू तुला जायचं? शंभू अय शंभू तुला जायचंय मम्मी सोबत करे जायचं? त्याला जायचं बाबा फक्त मंदिर लोक नेणार त्याला. काय नका धिंगाण ना घालू, दादा सॉक्स घालायचे. चो शंभू नको ना येड्यान काय करायला भैया मामा ना. मग भलगाच्या मामा आणले होते का? हा का दादा? अय दादा पिलू, ए पिलू पिलू, ए पिलू पिलू पाहिलं पिलू ना? हा काय करतो तू? गप्पा करतो? काय करीत? काय करायचं? आज काय चू ऐ चू चप्पल तोडली कोणी? काय म्हणल्या? चू तुला जायचं का? चू तुला जायचं? जायचं? हा जायचंय. शंभू बेला कस करायला. बघा दादा ते पण आलेले घरामध्ये आणि आता बसलेले आहेत. दादा त्यांचे काय काम चालले? पाणी भरायचे. आवरलं लागतंय काय चाललं ना? हा ना पिलू त्यांचं सगळ्यांचं आवरलं. आवरलं का? हा मग जाऊ ना आता काय जायचं. हा मग काय बघा चाललेलं आहे तेच आवरायचं आणि आता दादा ते पण बसलेले. पिल्लू त्यांचं सगळ्यांचं आवरलं. मोबाईल तुमचा हे काय इथं वरती काय सोनपापडी बॅग मध्ये? हा ती पहा ना घरातून बाहेर घेऊन आली, बाहेरून घरात घेऊन चालली का? काय खाल्लं पाहिलं का दिदी त्यांचं काय चाललं? हा कटाळा आलता सोनपापडीला दिदीला. बॅग भरून चालली ती म्हणते बॅगेत काहीच नाही. पिल्लच राहत नाही तो नाही ना दीदीनं बॅग आणि ते दिदीला आता हे करायचं ना. हा मग चू
काय चिव टिफिन बॅग निघली. टिफिन बॅग घे ना मग. कांदे बरे झाले का? तो तेवढा बघ आई शिरला तो तसंच घे, तो तसंच. कांदे मस्त हिरवेगार झाल्यात आपले कांदे. भारी झाले तिकडचे ते भारी झाले. हा राहू दे, काही नाही होत त्याला कुठे ते काय काय दीदी टिफिन बॅग पेपर चालले पेपर आहे तिथे. ना. हा ना मग एक पेपर होईल मग आम्ही येऊ बरोबर. एक सोमवारी ना हे काय घेते हे काढ ना. कुठे घेते एवढं शंभू पाहिला का? शंभू पाहिला का? झोपण शंभू पाहिला का मम्मी? घेतला का खिशात घेतला का नाही गारडीची. मग आता खिशात नाही ना मग. तिला तर चांगलं कटाळा येतो तशी खिंडून फिरून यावं लागतं का? हा ना जायचंय मला बी उन्हाळ्यात सुट्टीत. हांदी दे. हा ना येशील ना. पावसाळा सुरू झाला काम चालू नाही यायची का? हरभर सोंगल्यावर जाईन. गहू पूर राहिले बाबा ते खरं शंभू. चॉकलेट आणि ठेवलंय शंभर त्यांना कुरकुरे आहेत ते देतात. काय काय म्हणली तिथे? ते शंभर राहत नाही, ते शंभर नेला असताना राहत नाही. रात नाही ते संध्याकाळी. तुला यायचं शिव तुला यायचा तुला यायचा बाय बाय कर शिव तर कस निघला. बाय बाय टाटा कर टाटा. बाय बाय. ती बिस्किट फोड ते घे एकदा चला बाय बाय. टाटा कर शिव टाटा शिव टाटा. तुला जायचं होतं आपण जाऊ आपल्या गाडीवर. चल तेवढे टाटा. तर बघा आताच ताईन त्या पण गेल्या त्यांच्या माहेरी. तर दादा पण आलेले त्यांना घ्यायला. तर आता बघा चहाचे त्याचे भांडे घुसून कट राहिले. आणि शंभू तर इतका महागा लागला. शंभूचं चालू आहे आता रडायचं. आणि शंभू त्याला पण जायचं होतं पण तो कसं संध्याकाळच्या टायमात तो राहत नाही त्याच्यामुळं त्याला पाठवलं नाही. नाही तर मग ताईंनी नेलंच असतं त्याला पण तो कसं राहत नाही आता त्याच्यामुळे त्याला नाही न्यायचं. आणि शंभू तू राहत नाही मामाच्या घरी. हा तू करमत नाही ना. आता जसं आपलं छोटं पिल्लू इकडे आलं होतं तसं तेव्हापासून छोटं पिल्लू गेलेलंच नव्हतं त्यांच्या मामाच्या घरी. तर बघा मग भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे मग आज गेलेले आहेत त्या. आता कामं पण आवरले ते वावरातले. गहू ते सगळं काढलं तर कांदे पण खुरपून झाले. तर मग मम्मी त्या म्हणल्या जा 2-3 दिवस. तर बघा आता गेलेले आहे दिदी सुनपापडीन ते सगळे 2-3 दिवस. आणि घरात जरा कोणी जर नसलं ना तर अजिबात करमत नाही. आता लगेच घरातले 3-4 मेंबर कमी झाले मग त्याच्यामुळं घर पण एकदम शांत शांत झालं. बघा आता दिवस माळाला टायमाला करमणार पण नाही कारण की रोज संध्याकाळी टायमाला त्यांचा दांगोडा राहायचा. मस्त मज्जा चालायची शंभूची दिदीची सुनपापडीची मस्ती ते करायचे. त्याच्यामुळे आता शंभू पण एकदम शांत बसलेला आहे. आणि आता दिदी ते पण गेले मामाच्या घरी.